कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड. कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा चला या ये दुर्गा या खाली देता येते मी. हो हो या. दुर्गाच्या ज्यूसची वेळ झाली, तू फोटो काढ, मी आले. आली. अगं बाई मला ओटी भरू दे आधी. बस आई थांब थांब. रेऊ अगं फळांचं ताट हातच राहिलं. हा मिठाईचा बॉक्स. हो. सहन करावं लागणार. तर फळांची ओटी भरायच्या. ये रेऊ रेऊ ये पटकन. आपण तर खराब फळं ठेवली होती ना, ही चांगली फळं कुठून आली? मला पण तेच कळत नाहीये. मी सांगते, जशी फुलं बदलली ना तशी फळंही बदलली. तुमचा हाही प्लॅन फसलाच की. माझं ना तुमच्याकडे बारीक लक्ष आहे, त्याच्यामुळे इथून पुढे असं काहीही करण्याचा प्रयत्न केलात तर तुमची खैर नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे जागीरदारांकडनं होणाऱ्या आईसाठी. सुखी राहा. थँक्यू आजी. सरोजनीताई, उद्या माझी रेऊ सुद्धा अशी गोड बातमी देईल ना, तेव्हा तुमचा हात आखडता घेऊ नका. याहूनही मोठा सोन्याचा हार देऊन तिचं असंच कौतुक करा. अगं उचला तिला. कशी पडलीस? बरी आहेस का? धडपडल्या. समाज काही नाही. बरे आहात का तुम्ही? हे घेऊन काय बाई तुझं काही लागलं का? नाही, ते माझा पाय काय तुझं ग बाई? झालं, लीलाई धडपडल्या. हे म्हणजे असं झालं ना, लीलाई धडपडे आणि सगळा कार्यक्रम गडबडे. ओके ना? तुला लागलं नाही ना दुर्गा? हे काय होतं? ऑरेंज ज्यूस आजी. नाही, मला जरा शंका येते. ते घेऊन येशील का बाळा जरा प्लीज? हो आहे, मी आणते ना. काय काय झालंय? हा सरोजनी ते ऑरेंज ज्यूस वाटत नाहीये.
काय झालं आजी? काय ऑरेंज ज्यूस नाहीये, काय पपईचा ज्यूस आहे. लीला, बरं झालं तू धडपडलीस. त्यामुळे एक मोठं विघ्न टळेल. नशीब बरं झालं तू सांडलं ते. काय ग बाई, नाही तुझ्या धांदटपणामुळे आज एक गोष्ट तरी चांगली झाली आपल्या घरात. दुर्गा तुम्ही ठीक आहात ना? झालं तर. पण लीलाई, तुम्ही दुर्गा बहिणींना पपईचा ज्यूस का देणार होतात? लीलाई, पपई? तुम्ही मुद्दाम केलं हे? नाही नाही दुर्गा, मी का करेन मुद्दाम? मला खरंच माहित नाही पपईचा ज्यूस कसा आला. आणि मुळात त्याची आजचं सगळं जेवण, सगळे ज्यूस, सगळं काही एजंटच्या हॉटेलमधनं आलंय. आणि मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ऑरेंज ज्यूसच द्यायचा आहे. आजी, मला नाही माहिती पपईचा ज्यूस कसा आला. ठीक आहे, स्टाफकडनं काहीतरी चूक झाली असणार आहे. पण जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एवढं मोठं विघ्न टळलं. बरोबर आहे ना? दुर्गा, या पुढे देखील तू काही खाशील ना तर जरा काळजी घेत जा प्लीज. बरं, नाही आता देवाच्या कृपेमुळे मोठं संकट टळलं. तुम्ही सगळे आलात इथे. चांगला कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे. 2-2 घास खाऊन घ्या. हा, चल ऐक, चेक कर जेवण जरा. हो आजी. या या या, तुम्ही इथे बसा. हा, तुम्ही बसा नाही. बसा बसा बसा. काय? ए रेव, आमचा फोटो काढू कधीच राहिलाय. मला सुद्धा तुम्हा दोघींसोबत फोटो काढायचाच होता. कालिंदी ताई, तुम्ही आणि रेवतीने आज झालं गेलं सगळं विसरून माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी हे जे काय केलं ना, ते पाहून मला खरंच खूप छान वाटलंय. थँक्यू. झालं, म्हणाला थँक्यू केलं पर का? काय तुम्ही पण, तुम्हाला म्हणून सांगते, मी आहे ना मनात काही ठेवत नाही. जे आहे ते बोलून मोकळी होते. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. मागचं उगाळण्यात काही अर्थ आहे का? नाही की नाही? आणि खरं सांगू का, तुम्ही मागचं सगळं विसरून माझ्या रेवला आपलं मानलत ना, ह्यातच सगळं आलं. खरंय तुमचं. खरं सांगायचं तर तुमची रेवती मला अजिबात नाही आवडायची. ती चुकीची मुलगी आहे असं कायम वाटायचं मला. पण नाही, तसं नाहीये. रेवती खरंच खूप चांगली मुलगी आहे हे आत्ता कळतंय मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.